नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गोदावरी नदीला पूर आला आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून पंचवटी, रामकुंड आणि नदीकाठच्या सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गोदावरीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच नदीकाठच्या काही भागात नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती समोर आली असून प्रशासनाने तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके, महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गोदावरी नदीची पाणीपातळी वाढल्याने दुतोंड्या मारुती मंदिराच्या पायथ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. तसेच नदीकाठच्या घाटांवरही पुराचे पाणी आल्याने परिसरातील हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पंचवटी आणि रामकुंड परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही तासांमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्याने प्रशासनाने नागरिकांना विनाकारण नदीकाठच्या भागात न जाण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार आणखी बचाव पथके तैनात करण्यात येत आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।